नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरात माजी सैनिक धीरज कुमार उर्फ धीरज राजेश सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहे. भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर गावात समाजसेवा करण्याचा संकल्प केला. मात्र गावातील राजकीय व्यक्ती राजेंद्र उर्फ रवींद्र मधुकर उल्ले यांनी शासनाच्या जागावर अतिक्रमण, घरकुल योजनेत गैरप्रकार आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याचा आरोप सातपुते यांनी केला आहे. घरकुल योजनेत अपात्र लाभ, शासकीय जागा विक्री तसेच जमीन पट्ट्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा करत संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तहसीलदार साहेब व तहसील कार्यालय चांदूर बाजार यांची दिशाभूल म्हणजे शासनाशी दिशाभूल केली, याकरिता त्यांच्यावर 420 गुन्हा दाखल व्हावा व शासनाने यांचे घरकुलचा पैसा परत घ्यावा, तो लाभ दुसऱ्या पात्र व गरजू लोकांना द्यावा, अशी तक्रार पंचायत समिती चांदूर बाजार व तहसील कार्यालय चांदूर बाजार इथे पण त्यांनी दिली आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी जमा केलेल्या देणगीच्या रकमेबाबतही गैरव्यवहाराचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय संबंधित व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमका मिळाल्याचा आरोप करत स्वतः कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. या पत्रकार परिषद उपस्थित होते धीरज कुमार सातपुते, पद्माताई मेसकर, माजी सरपंच अविनाश गायकवाड व इतर सदस्य. मी कमांडर धीरज राजे उर्फ धीरज कुमार सातपुते. माझा सर्व पत्रकार बंधूंना जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा पत्रकार बांधवांना नमस्कार. आज पत्रकार परिषद घेण्याचे असे वाटले की मी भारतीय सैन्यात असताना जीवाची पर्वा न करता केव्हा मरण येईल याची तमा न बाळगता अहोरात्र सीमेवर राहून देशाचे रक्षण केले. म्हणजेच आपण सर्व देशवासियांचे तेथून सेवानिवृत्त होऊन गावात आता जनतेची ही सेवा करावी याच उद्देशाने मी समाजसेवा करण्याचे ठरवले. पण गावातील एका भ्रष्ट राजकारणी, शासनाची जागा हडपणारा, गावकऱ्यांना त्रास देणारा, समाजाकरता घातक असलेला राजेंद्र उर्फ रवींद्र मधुकर उल्ले याला मी अडथळा झाल्यामुळे याने माझ्यावर काही आरोप केले आणि आरोप करणाराच खरा दोषी आहे याचे सर्व पुरावे पत्रकार बंधूंना व प्रसार माध्यमांना जनतेसमोर ठेवण्याकरता मी ही खास पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे. अशाच माहितीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.